साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मुलाच्या हरविलेल्या मोबाईल संबंधी विचारणा केल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न। मुलाच्या हरविलेल्या मोबाईल संबंधी विचारपूस केल्याच्या कारणावरून भारत भडंगे यांच्या डोक्यात लाकडाने प्रहार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला। ही घटना देगावातील साठे नगरात गुरुवारी सकाळी घडली। या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सलगरवस्ती पोलिसांनी स्वप्नील सुहास सावंत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की देगाव साठेनगरातील रहिवासी अशोक भारत भडंगे यांचा मोबाईल हरवला होता। या हरवलेल्या मोबाईल संबंधी भारत भडंगे यांनी स्वप्नीलकडे विचारपूस केली। त्यानंतर स्वप्नील सावंत यांनी भारत भडंगे यांना शिवीगाळ करून त्यांचा जीव देण्याच्या उद्देशाने डोक्यात लाकडाने मारहाण केली। त्यात ते जबर जखमी झाले। या प्रकरणी जखमीचा मुलगा अशोक भडंगे याने सलगरवस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार स्वप्नील सुहास सावंत यांच्या विरुद्ध भादवी कलम 307, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वालकोळी या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत।